मैदानावरती खरं तर एक मोठी स्पर्धा करंदुळीची आपण मागील महिन्यात पाहिली, परंतु या महिन्यात पुन्हा एकदा नव्या जोमानं ही मोठी स्पर्धा घेऊन करंदुळे सज्ज झालेत. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अग्निकुलांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेला नमन करून स्थापन हिंदवी स्वराज्य आपल्या शौर्यानलेली इतिहास गाथा असे जाणता राजा त्याच त्याने जिंकतो माता. महाराष्ट्राचे अर्धदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवारमानाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज या खरवईच्या ऐतिहासिक क्रीडानगरीवरती समालोचनाला सुरुवात करतो. असं करून खडे गळवले आणि त्यासोबत आशिले संघ पुढे सरकला, परंतु कालच्या दिवसामध्ये खुल्या गटातून सिल्वर स्टार भिवंडी पवन केरीचा संघ त्याने बाजी बांधली आहे. तो संघ देखील पुढे सरकला, फायनल मध्ये तो संघ पुढे सरकला आणि आज तुम्हाला पुन्हा एकदा 40+ क्रिकेट पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे 12 खेळाडू आपण संपर्क साधा, आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन बसायचा. चला दोन्ही टीमचे 12 खेळाडू निलेश आणि बाळा ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. टीम जागृत मराठा भिवंडी यस आणि दोन्ही तोलतमंद आमच्यापर्यंत पोहोचलेत. दोन ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले. प्रशांत सूर्यराव सर गेम ऑन लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम. पहिलाच बॉल आडवा बाटण्या खेळण्याचा प्रयत्न फसतोय जरूर, परंतु तरी देखील 2 धाबा इथे एकवटल्या गेल्या आणि 2 धाबेनं आज मात्र आजच्या दिवसाला सुरुवात झाली. निलेश मात्रेला तुम्ही पाहता यस अंपायर सिग्नल लेग बाईज एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धाबा इथे मात्र एकवटल्या गेल्या. गोरदाजी मार्कवरती गोरदास तुम्ही पाहता सज्ज होतोय षटक क्रमांक पहिले घेऊन. राजन पाटील येतात. स्ट्रायकिंग एरियावरती निलेश मात्रे आणि त्यांच्या साथीनं बाळा. राऊंड द विकेट. या वेळेला देखील पुन्हा एकदा ऑन साईडला टोळवायचं होतं, नाही जमलं. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नव्हता आणि इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होते. लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल इथे जोडली जाईल. 3 धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे मात्र खर्च केल्या. यावेळेस गोलंदाज तुम्ही पाहता राजन पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. 2 बॉलवरती पूर्णपणे बॅटरला थांबवलंय. राऊंड द विकेट. या वेळेला देखील अडबा बाटणं खेचायचं होतं, नाही जमलं. त्यांच्या मागे रक्षक सज्ज होते. दरम्यान 1+1 2 धाबा इथे जोडल्या जातील एक्स्ट्राच्या स्वरूपात. या 2 धाबा इथे एकवटल्या गेल्या आणि त्याच 2 धाब्याच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकेल. पंचांकडे पाहिलं होतं खरं तर आशाभूत नजरेनं राजन पाटील यांनी की हा चेंडू वाईट नसावा, परंतु पंचांनी आमच्यापर्यंत इशारा पोहोचवलाय आणि पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे आता रेफर करण्यात आलंय. चला तिसरे पंच आमचे मुन्ना पठाण सर नक्की चेक करतील काय घडले काय बिघडले. लेग स्टिकच्या वरून हा चेंडू गेलाय का, या साऱ्या गोष्टी आता इथे मात्र चेक करण्यात येतील. तदनंतर एक चांगला निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. 3 दिवसांमध्ये खूप चांगलं टेलिकास्ट तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतोय. क्वाइट विथ क्लॅरिटी त्यांचं ब्रीद वाक्य आणि त्याच वाक्यावरती ठाम असताना तुम्ही पाहता काल देखील भरपूर व्ह्यू त्यांना मिळाले. पंचांचा निर्णय अंतिम राहील. मैदानामध्ये ज्या पंचांनी निर्णय दिला त्यावरती आपण ठाम असणार. 1+1 अशा 2 धाबा इथे देखील एकवटल्या जातील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. आतापर्यंत टीमची टोटल धावसंख्या 5.
या आपल्याला देखील बॅकफुट जंप पंच करायचं होतं, नाही जमलं, संपर्क व्यवस्थित नव्हता, बॅट अँड बॉलचा फायनलीला बॉल ट्रॅबल होतोय, एक सिंगल एक पट्टी दुसरीचा प्रयत्न होतोय, 2 धाबा येथे देखील मिळतील. खरं तर पाहिलं होतं निलेश म्हात्रे यांनी की यशांच्या मागे फायनलीला खेळाडू त्याच्या हातून चेंडू थोडासा निसटला, लगेच त्याने 2 धाबा एकवटल्या आणि याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना 7. गुरदास यार ऑन साइडला खेळतलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय टायमिंगच्या जोरावरती, बॉलला मात्र फेकून दिला स्कोअर लाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मागील जो रिव्ह्यू घेतला होता तो पंचांचा होता, त्यामुळे रिव्ह्यू घेऊ शकतात गोलंदाज, याची देखील आपण नोंद घ्यायची. राऊंड द विकेट. या वेळेला देखील त्या दिशेला फटका खेचण्याचा प्रयत्न होता, मागील बॉलवरती भरपूर चांगला स्ट्रोक आपण पाहिला निलेश म्हात्रेचा, आणि आता देखील तसाच फटका खेचण्याचा प्रयत्न फसतोय, कारण चेंडू मात्र लेग स्टिकच्या भरपूर बाहेर होता आणि त्यामुळेच पंचांनी कॉल केला व्हाईट बॉल. हा ट्रॅकर होता, यावेळेस देखील फटका चांगला गॅप मध्ये, 2 क्षेत्ररक्षक धावताय जरूर, परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. मोठी दरी होती, त्या दरीला भेदून तो भागून चिरत पाडत बॉल सीमा पार. चौकार. हा चौकार आला आणि 4 धाब्याच्या साथीला धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 18 धाबा. सुरुवात ज्यावेळेस झाली गोलंदाजी करत असताना राजन पाटील यांची, त्यावेळेस मात्र थोडीशी सुरुवात खरतर मी म्हणेन बॅटिंग करत असताना निलेश म्हात्रेसाठी, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग होत असताना या वेळेला देखील ऑन साइडला खेळला जरूर, बॅटच्या टोएंडला चेंडू स्पर्श झाला असावा आणि त्यानंतर लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू मात्र धावत पळत पोहोचले, एक चांगला झेल तिथे स्वीकारला आणि आता निलेश म्हात्रे यांना परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. वन टू गो. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. राजन पाटील यांना तुम्ही पाहता, एक चौकार एक षटकार त्यांच्या आगे जरूर लगावला. या षटक क्रमांक पहिले संपन्न झाले, माफी असावी. एक चौकार एक षटकार जरूर लगावला यावेळेस मात्र बॅट्समॅन निलेश म्हात्रे यांना, परंतु कमबॅक लगेच केला बदरच्या आतमध्ये रॉजर पाटील यांना. खरं तर दापोडे या टीम मध्ये ते सातत्याने तुम्ही त्यांना पाहता, ग्रामीण गटातून खेळत असताना खूप चांगला क्रिकेट त्यांचा नेहमीच आपण पाहिला आणि अनुभव प्रचंड आहे आणि तोच अनुभव पणाला लाभत असताना शेवटच्या बॉलवरती शेवट गोड केलं मी म्हणेन राजन पाटील यांना आणि एक चांगला फलंदाज निलेश म्हात्रेला तंबूचा रस्ता दाखवला. नवीन बॅटर मैदानावरती अमित आलेत. षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाज हेमंत पाटील. एका बाजूला भिवंडीचं क्रिकेट तर एका बाजूला कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आता तुम्हाला पाहायला मिळेल. काल देखील सिल्वर स्टार भिवंडी या संघाने भरपूर चांगला खेळ केला. पवन केने का बॅटिंग केली काल भर पावसामध्ये. गोलंदाज हेमंत. हा ट्रॅकर होता, आडवा बॅटने खेचायचं होतं, ऑन साइडला फेकून द्यायचं होतं, बॉलला नाही जमलं, संपर्क नव्हता, बॅट आणि बॉलचा टप्पा पडला, बॉल मात्र भरधाव वेगानं शरीराला ब्रश होऊन त्यांच्या मागे निघून चाललाय. दरम्यान एक सिंगल बॅट या लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल ऍड होईल आणि या सिंगलच्या जोरावरती आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या याच एका धाब्याने पुढे सरकेल. आतापर्यंत 19 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गीतेजी ठाकरे, करणजी धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा. 4 दिवसाचं आयोजन तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. खरबईचं हे मैदान. गोलंदाज तयार होतो हेमंत. राऊंड द विकेट. चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये सर्वात फटका याच फटक्याला तर म्हटलं जातं. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये ज्यावेळेस खेळत असतात त्यावेळेस मात्र तिथे कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नसतो, परंतु 20 शेपमधून खेळाडू धावत परत पोहोचला लॉंग ऑफ वरून आणि चेंडूतून फेक करेल दरम्यान एक चेकी सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. कोगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक रमेशजी जनार्दन सोळसे साहेब आणि त्याचबरोबर हर्षदाताई सोळसे यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आणि त्यांच्या ताबाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि त्यांच्या साथीनं त्यांच्या खांद्याला खांदा लावून सातत्याने नाना सोळसे साहेब त्यांचं देखील कार्य मोठ्या
त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. भव्य आणि दिव्य अशी ही स्पर्धा. गुरुदास हेमंत राऊंड द विकेट. यावेळेला हा ट्रॅकर होता. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये फटका चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय, परंतु जजमेंट थोडंसं खराब राहिलं आणि त्याचमुळे एका टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बाळा यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय. खर तर सलामी जोडी आपण पाहिली. दोन्ही बॅटर लेफ्टी मैदानात पण दाखल जरूर झाले. चला लहान मुलगा अमित सर, त्या लहान मुलाला थोडस बाजूला काढा. यस त्यांच्या मागे. चोवीस धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. जवळजवळ 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. पहिल्या 3 बॉलवरती फक्त 2 धाबा. या वेळेला देखील बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर बॅटवरती नव्हता. बॅटची कडा जरूर घेतली, टकसा आवाज जरूर आला, परंतु प्रॉपर संपर्क नव्हता. त्यामुळे मिळते फक्त ती सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक 25 आकड्यावरती जात असताना 4 षटकांचे मॅच आज तुम्हाला 40+ क्रिकेट पाहायला मिळेल. लीग फॉर्मॅट आज देखील आपण एन्जॉय करतोय. 5 संघ आज या स्पर्धेमध्ये नक्कीच तुम्हाला खेळताना दिसतील. आज स्पर्धा थोडीशी उशिराने जरूर चालू झाली, परंतु चांगला क्रिकेट. ऑन साइडला खेळलाय. प्रॉपर टायमिंग. मिड विकेटला जसा बॉल बॅटच्या रॅडर मध्ये आला तसा फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमितच्या बॅटचा धमाका. षटकार. इमेज नंबर 3 वरती अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि आतापर्यंत चांगला क्रिकेट त्यांचा आपण पाहिला जरूर. संधी त्यांना मिळत नव्हती, परंतु जशी संधी मिळाली तसं संधीचं सोनं त्याने देखील मैदानाच्या आतमध्ये केलंय. कारण जास्तीत जास्त स्ट्राईक आपण पाहिली होती बाळाकडे होते. संधी त्यांना मिळत नव्हती स्ट्राईक घेण्यासाठी आणि जसं इथे मात्र स्ट्राईक मिळाली तसं मात्र बॉलला भिरकावून त्यांना लांबच लांब दूरच दूर हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. इनेट नंबर 3 वरती ते दाखल झालेत. पायथ्या सलामीला गेलेला बॅटर लवकर बाद झाला निलेश म्हात्रे. त्यामुळे पूर्णपणे आता जिम्मेदारी अमितच्या खांद्यावरती आणि संकटमोचक कामगिरी तो देखील मैदानाच्या आतमध्ये करतोय. कारण षटक क्रमांक 2 आपण पाहिलं जिथे धाबा येत नव्हत्या, फक्त आणि फक्त एक चौकार आला होता बाळाच्या बॅटमधून आणि अशा परिस्थितीमध्ये जशी स्ट्राईक मिळाली तसा शेवट गोड करणारा षटकार अमितच्या बॅटमधून आपण पाहिलाय. धावफलक प्रचंड वेगाने पुढे सरकेल. पहिल्या षटकाच्या अंती आपण धाबा पाहिल्या होत्या. धावफलकावरती 18 आणि या षटकामध्ये आतापर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 31 आकड्यावरती, म्हणजे 13 धाबा या षटकामध्ये देखील खर्च केल्या गोलंदाज हेमंतच्या माध्यमातून. आणि आता षटक क्रमांक 3 घेऊन आलेत गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अनंता. 3रे षटक घेऊन गोलंदाज अनंता सज्ज होतात. राऊंड द विकेट नाव. स्टॅकिंग वरती बाळा. पहिला बॉल यावेळेस मात्र गिरकी गेट निघून झालाय त्यांच्या मागे. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये पडतो. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली अनंताच्या माध्यमातून. जास्तीत जास्त वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आता अनंत देखील करतील, कारण त्यांना माहिती आहे जर मिडल स्टिक वरती चेंडू ठेवला तर मोठे फटके येऊ शकतात आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत तुम्ही पाहताय गोलंदाजी देखील होत असताना. राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर होता. बाउन्स करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि 1 फॉर द ओव्हर हा इशारा देखील पंचांचा पोहोचला. पुन्हा एकदा अशा प्रकारचा चेंडू जर टाकला तर पुन्हा एकदा दंडित करण्यात येईल हेच पंचांनी सांगितलं. सलग 2 बॉलवरती आता सूर सापडत नाहीये अनंताला, कारण अनंताला माहिती आहे 2 षटकामध्ये 31 धाबा खर्च झाल्या, त्यामुळे आता कुठेतरी कमबॅक करायचंय. त्यामुळे वेगळं काही करण्याचा प्रयत्न तो देखील करतोय, परंतु आतापर्यंत सूर सापडला नाहीये. या वेळेला मात्र मिडल स्टिक वरती चेंडू होता. चांगला चेंडू होता. आडवा बॅटने खेचण्याचा प्रयत्न फसतोय जरूर, परंतु मिळते ती फक्त आणि फक्त सिंगल. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु माणस होतं, धाडस नव्हतं. त्यामुळेच मिळते ती फक्त सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकेल. 34 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. स्टॅकिंग वरती अमित, ज्या अमितचा षटकार दाखवलाय तोच अमित आता सज्ज होतोय. स्टॅकिंग वरती समोर गोलंदाज अनंता. खूप चांगली क्षेत्ररक्षणाची विवेचना तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. ऑन साइडला खेळलाय. पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा मोजून मापून तोलून मारलेला हा षटकार. बॉल निघून चालला मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
जशी स्ट्राईक मिळते तशी षटकाराची भाषा बोलतोय अमित. आज मात्र घरूनच सेट होऊन आलाय की काय, का बॅटिंग करतोय, कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना 2 बॉल आतापर्यंत फेस केले, 2 षटकार आपण पाहिले बॅटर अमित चबाट पडून. आज जय पवार सरांना देखील तुम्ही पाहता मैदानावरती, परंतु आज ते पंचाच्या भूमिकेत नाही आहेत, तर आज एक खेळाडूच्या भूमिकेत त्यांना नक्कीच तुम्ही पाहू शकता. सराव देखील सकाळपासून भरपूर केला. अशा प्रकारचा क्रिकेट आज जय पवार सर खेळतील ते देखील आम्हाला देखील पाहायचं, आम्हाला देखील उत्कंठा लागली आहे. आणि क्रिकेट म्हटलं तर जय पवार सर असतील, मुन्ना पठाण सर असतील, हे मोठी नावात 40+ क्रिकेट अजूनही ते देखील गाजवतात. आज देखील इनॅक्शन मध्ये असतील, त्यांना देखील ऑल द बेस्ट. गुरदास अनंता राऊंड विकेट खोदून काढलाय, चांगला फटका बाहेर मिळतो. ऑन साइडला बळबळा, लॉंग ऑनला डीप मध्ये खेळाडू उपस्थित, एक सिंगल तर एक बडी दुसरीचा प्रयत्न होतोय तू मे. आणि इथे 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न चालवला जरूर, परंतु दुसरी धाव घेण्यासाठी पुन्हा एकदा थांबवलं. यावेळेस बाळानं आणि मिळेल ती फक्त सिंगल, आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक जाऊन पोहोचला आतापर्यंत 41 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 2 षटकाच्या अंती 31 धाबा आपण पाहिल्या होत्या, आणि आतापर्यंत तुम्ही पाहता 10 धाबा खर्च करत असताना आडवा बाटणं घेतला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्याच्या आबाकाच्या बाहेर, बॉल निघून चालय गोळीच्या वेगाने दन 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 करत सीमा पार, येतोय चौकार. हा चौकार आलाय, आणि या 4 धाबीच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 45. अनंता समोर 12 रन विकेट नाव. अजून एक चांगला फटका, यावेळेस देखील बॅटची वरची काळा घेतली, बॉल मात्र चालला थर्डमॅनला, डीप मध्ये खेळाडू धावत परत पोहोचतात, बॉलला उचलून फेक करतील, 2 धाबा तरी एकवटल्या, आणि आता तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि यशस्वीरित्या भर पावसामध्ये या 3 धाबा इथे मात्र एकवटत असताना आतापर्यंत चांगली बॅटिंग मारावी लागेल. जसं निलेश मात्रे बाद झाले असं वाटलं होतं, थोडंसं दडपण असेल टीम डोंबिवलीवरती, परंतु असं नाहीये. काय फरक पडतोय, कारण मैदानाच्या तुम्ही पाहताय बाळाच्या साथीनं अमित का बॅटिंग करतोय. जितुरुची निलेश शिलेबन डोंबिवली, विपक्ष जागृत मराठा भिवंडी, या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. आज 40+ ओपन क्रिकेट तुम्हाला सातव्याने पाहायला मिळेल. गोलदानंतर राऊंड विकेट. अजून एक चांगला फटका, व्हाट अ शॉट, क्रिकेटचा क्लास तुम्हाला बाहेर मिळतोय. फॉर्म इज टेम्पररी बस क्लास इज परमनंट, हेच दाखवून दिले अमितनं. पहिल्या 2 बॉलवरती स्ट्राईक मिळाली, मिड विकेटला दोन्ही धमाके तुम्ही पाहिले, आणि आता जशी स्ट्राईक मिळाली पुन्हा एकदा शेवटचा बॉल त्यावरती केला हल्ला, बोलतोय अमितचा बल्ला बॉल सीमा पार, एक्स्ट्रा कव्हरला नजगत भरा, षटकार. का बॅटिंग करतोय, जसा षटकार आला तसा टाळ्यांचा खडखडाट तुम्हाला ऐकायला मिळेल. प्रमोददादा म्हात्रे, ठाण्याचा राणा वाघ म्हणून ज्यांची ख्याती आहे त्यांचं देखील शुभागमन झाले. वेलकम मॅम फ्रॉम देसाई. दिलीपदादा पाटील यांचं देखील शुभागमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आज डोंबिवली भागातून संघ खेळतोय. डोंबिवलीचे नामांकित खेळाडू तुम्हाला नक्कीच मैदानावरती खेळताना दिसतील. भिवंडी तालुक्यातील देखील नामांकित खेळाडू तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसतात. षटक क्रमांक आपण पाहतो आतापर्यंत 3रं समाप्त झालं, आणि 3 षटकांच्या अंती धावफलक जाऊन पोहोचला. आतापर्यंत धावफलकावरती 54 धाबा. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहिल्या धाबा खर्च केले 18. गोलंदाज राजन पाटील, त्यानंतर हेमंत आले, हेमंत धाबा खर्च केले 13, आणि आतापर्यंत सर्वात मागलं षटक अनंत यांच्या माध्यमातून 23 धाबा आतापर्यंत अनंत यांनी खर्च केल्या. आणि षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी मार्कपट्टी गोलंदाज कैलास आलेत. 4 षटकाचे मॅच, शेवटचे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज कैलास, राऊंड विकेट. कैलासचा पहिला बॉल, लाईन थोडीशी खराब आहे त्यामुळे पंचांनी दंडित केला. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हर हा इशारा देखील पंच प्रशांत सूर्यराव यांच्या माध्यमातून कैलासपर्यंत पोहोचला. दोन्ही पंच नामांकित आहेत. जेपी बालाच्या माध्यमातून तुम्ही दोन्ही पंचांना पाहू शकता.
या बॉलला देखील सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट अगदी एसच्या लगत हा बॉल मात्र निघून चाललाय. एससी रक्षकाच्या हातातून देखील चेंडू निसटलाय आणि एशियनच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान पंचांचा इशारा पोहोचला आमच्यापर्यंत. बाईकच्या स्वरूपात एक सिंगल येते मिळते. सिंगच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. 55 धावा 56 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. दोन्ही पंचांबद्दल आपण बोलत होतो. एक पंचाचा विचार केला तर छत्रपती सीसी कुळगाव या टीम मधून खेळत असताना प्रशांत सूर्यराव, तर दुसरे पंच राजकीय मंडळ कुळगाव या दोन्ही टीमच्या माध्यमातून खेळत असताना आपण अमित डांगरे यांना देखील पाहिले. या वेळेला देखील स्लो पद्धतीचा चेंडू जरूर होता, परंतु ऑन साईडला फक्त दिशा दिली. दरम्यान 2 धावा 1 पडण्याचा प्रयत्न जरूर होतोय. जितक्या वेगाने चेंडू येतील तितक्या वेगाने चेंडू बाहेर गेलेत हे पाहिलं होतं कैलासनं, आणि त्याचमुळे आता फिरकीचं आक्रमण संघनायकाच्या माध्यमातून आपण पाहिलंय टीम भिवंडी संघाच्या माध्यमातून. आणि आतापर्यंत कैलासला तुम्ही पाहिलं पहिला बॉल त्याने वाईट जरूर फेकला, परंतु 2 बॉलवरती आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना कैलासला तुम्ही पाहता. राईट मोर द विकेट कैलास. या बॉलला देखील कट करण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅन आणि पॉइंटच्या मधून बॉल मात्र डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक पाठमोरा होता, परंतु अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. हा चौकार आलाय. 4 धाब्याच्या साथीने धावफलक प्रचंड वेगाने आता पुढे सरकत असताना टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 62 62 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पुढे सरसावले होते यावेळेस पात्र अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेचण्याचा प्रयत्न होता. पाठलाग जरूर केला होता चेंडूचा यावेळेस मात्र बॅट्समन अमितनं, परंतु ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा चेंडू, त्यामुळे पंचांनी आता घोषित केलाय व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाबे ते मिळतीये आणि धावफलक जाऊन पोहोचले आता 63 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या वेळेला देखील आडवा बॅटनं खेचायचं होतं, नाही जमलं. संपर्क नाहीये बॅटन बॉलचा, टप्पा पडला जरूर, परंतु बॅटन पॅडच्या मधला बॉल मात्र निघून चाललाय. एसच्या मागे स्थिर रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना 40+ क्रिकेट खेळाडूंसाठी एक खुशखबर देखील. ऑल इंडिया प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील थोड्या दिवसात कमिंग सून तुम्हाला पाहायला मिळेल. मग त्यामध्ये जय पवार सर आयोजकाच्या भूमिकेत, निलेश दादा म्हात्रे असतील आयोजकाच्या भूमिकेत, सचिन दादा कदम या त्रिमूर्तीच्या माध्यमातून ऑल इंडिया प्रीमियर लीग ही स्पर्धा नक्कीच तुम्हाला 40+ खेळाडूंसाठी पाहायला मिळेल. एक मोठी स्पर्धा. लेजंड क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. एक मोठा फटका फायनलच्या क्षेत्रामध्ये आलाय जरूर. प्रशांत सूर्यराव सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. षटकार आणि या 6 धाब्याच्या साथीने धावफलक 70 धाबा. षटकातील काही चेंडूचा खेळ जरी शिल्लक 1 to go. शेवटचा बॉल. चार षटकार आम्ही त्यांच्या बॅट मधून आपण पाहिलेत, परंतु आता देखील ऑन साईडला येते मात्र मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न त्यांचा फसतोय आणि अखेर शेवट गोड केले. सुटकेचा मोकळा निश्वास सोडलाय कैलास यांना आणि धावफलक तुम्ही पाहताय 4 षटकाची अगदी टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 70 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 24 चेंडूचा खेळ संपला आणि आता ज्यावेळेस दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करते टीम जागृत मराठा भिवंडी, त्यावेळेस त्यांना मात्र 24 चेंडूमध्ये 71 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय.
थोडंसं उशीर आहे त्यामुळे विनंती आहे लगेच खेळायला सुरुवात करा. तुम्हाला या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल राऊंड द विकेट. पहिलाच बॉल टीट फॉर टॅट जसंच तसं प्रत्युत्तर देत असताना पहिल्या बॉलवरती अरविंद पाटीलचे केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. षटकार. हे भिवंडीचं क्रिकेट काल देखील गीतेश सर आपण पाहिलं असेल तर टार्गेट भरपूर मोठं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये भर पावसामध्ये पवन केने एवन बॅटिंग त्याची आपण पाहिली होती सिल्वर स्टार भिवंडीच्या माध्यमातून. चला छोटासा खेळाडू आपण थोडस बाहेर या. येस थँक्यू. अरविंद पाटील यांच्या पहिल्या बॉलवरती पिंटू यांनी सिक्सर ठोकला जरूर. हा ट्रॅकर होता यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता तर देखील स्क्वेअर लेगला बॉल मात्र ट्रॅव्हल होतं डीप मध्ये एक चिक्की सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकत असताना माहिती आहे पिंटू यांना देखील की टार्गेट आता मोठं आहे आणि त्याच टार्गेटचा पाठलाग करायचे तर टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल परंतु सिंगल डबलला देखील विसरून चालणार नाहीये आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग करत असताना कारण सिंगल डबल म्हटलं तर ती क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि त्याच लाईफ लाईनचा वापर आता करत असताना एक सिंगल देखील एक पडली. 7 धावा ऑन साईडला खेळतलाय टायमिंगच्या जोरावरती बॅट आणि बॉलचा तसा संपर्क झाला तसा टक्सा स्वीट चावून कानावरती आदळला जरूर आणि बॉलने केले बिडबिकेट. बाउंड्री लाईनची सफर यामध्ये 6 धावा. षटकार. जशी सुरुवात पिंटूने केली ती सुरुवात मैदानावरती सोमनाथ देखील करतोय त्याच्या बॅट पाहून देखील षटकार आलाय. धावफलक आतापर्यंत 13. या बेळेला देखील बॉलर बॅकडाऊन करण्याचा प्रयत्न होता जर चेंडू आता मध्ये सापडला असतं तर आय थिंक पिंटू यांना परतावा देखील लागलं असतं डायरेक्ट हिट जर केलं असतं तर परंतु असं नाहीये कारण क्रिकेट जर आणि तरला महत्व देत नाही त्यामुळेच तुम्ही पाहताय 3 बॉलवरती जरी दोन्ही बॅटर हॅवी राहिले तर देखील 4थ्या बॉलवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानावरती करतायत अरविंद पाटील कारण हे नाव देखील मोठं आहे. 40+ क्रिकेट जरूर आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये देखील बरेचसे डाव पेस तुम्हाला सातव्याने पाहायला मिळेल. प्रमोदजी म्हात्रे ते देखील आता अरविंद पाटील यांना काहीसं काळमंत्र येण्यासाठी पोहोचले जरूर परंतु पाहायचं इतकंच आहे की त्या काळमंत्रावरती अरविंद पाटील खरा उतरतोय का कारण सातत्याने प्रमोद म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानावरती खेळत असतो. डोंबिवली भागातील सर्वच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल का बॅटिंग केली अमित यांच्या माध्यमातून मॅम फ्रॉम गोलवली खोदून काढलाय चांगला फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफच्या मधून दन 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 करत बॉल मात्र निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा.
जी सुरुवात पिंटोने केली ती सुरुवात आता सोमनाथ देखील करतोय. आता भरपूर वेगाने पुढे सरकत असताना आतापर्यंत टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 17. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली त्यांच्या मागे. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलला बॉल अडवला जरूर एसटी रक्षकानं. दरम्यान 2 धाबा इथे रोखू शकत नाहीये आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचला आतापर्यंत 19 धाबा. जसं तसं प्रत्युत्तर देत असताना ज्यावेळेस बॅटिंग करत होते टीम डोंबिवली त्यावेळेस आपण पाहिलं असेल तर पहिल्या षटकाच्या अंती 18 धाबा खर्च केल्या होत्या गोलंदाजीच्या माध्यमातून. परंतु आता या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहतो आतापर्यंत पहिलं षटक समाप्त झालंय आणि आतापर्यंत 19 धाबा खर्च केला. म्हणजे मागील डावापेक्षा 1 धाव इथे जास्त खर्च केले अरविंद पाटील यांच्या माध्यमातून. परंतु आता षटक क्रमांक 2 कोणाच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी देतील प्रमोद म्हात्रे ते देखील पाहायचा. 4 षटकाचे मॅच 71चं टार्गेट इथे मात्र चेस करायचे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. त्यामुळे 71 धावा या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये आता बनवावाच लागतील. टीम जागृत मराठा भिवंडी या संघाला अजूनही 18 चेंडूचा खेळ आता शिल्लक आणि जिंकण्याकरिता 52 धावांची गरज आहे. पहिल्या षटकाच्या अंती 19 धाबा आल्या जरूर. पण आता षटक क्रमांक 2 कोणत्या घोडदळाचा वापर करतील ते देखील पाहावं लागेल. मंगेश यांचा वापर करण्यात आलाय. षटक क्रमांक 2 मंगेशला पाचारण करण्यात आले. मंगेशच्या छोट्याच्या खांद्यावरती या मॅचची मोठी जिम्मेदारी आता प्रमोदजी म्हात्रे आणि निलेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. कशा प्रकारची गोलंदाजी तो करतोय कारण मागील धाबाचा विचार केला तर जरी पहिल्या षटकामध्ये राजन यांनी 18 धाबा खर्च केल्या परंतु तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये हेमंत यांच्या माध्यमातून कमबॅक करण्यात आलं होतं. 13 धाबा त्यांनी खर्च केल्या होत्या. परंतु या मॅच मध्ये काय घडणार काय बिघडणार येणारे 18 चेंडू आता सर्व काही सांगून जातील. मंगेश षटक क्रमांक 2 स्ट्रायकिंग एरियावरती पिंटू. मंगेशचा पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा घेतली. बॉल मात्र पॉइंटला ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत. बाळा पाटील यांना तुम्ही पाहता उचलून चेंडूला फेक करतील. दरबान मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. भरपूर वेगाने बॉलवरती आले होते पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. बाळा पाटील यांना तुम्ही पाहता मॅम गोलवली. बॉलला उचलून ते फेक करतील. दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल इथे मिळतीये आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकेल. 20 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडले गेला. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आज 4 षटकांचे मॅचेस तुम्हाला 7व्याने पाहायला मिळेल. लीग फॉर्मॅट हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न पंचाकडे पाहिलं होतं आशाभूत नजरेनं सोमनाथ यांनी आणि इथे मात्र पंचांनी घोषित केलाय 1 फॉर द ओव्हर आणि त्याचबरोबर व्हाईट बॉल. 1 धाव धावफलकावरती जोडली गेली आणि याच एका धाब्याच्या साथीने धावफलक 21. या बॉलला देखील लाईन पाहावी लागेल. यशांच्या मागे चेंडूला अडवले जरूर परंतु ऑफस्टिक सोडून हा बॉल झाला हे पंचांनी सांगितलंय आणि आता थोडीशी कुठे ना कुठे लाईन भरकटला मी म्हणेन गोलंदाज मंगेश. फुल टॉस होता. ऑन साइडला खेळतलाय. पूर्णपणे मेजबानी होती ती दोन्ही हाताने स्वीकारली आहे आणि बॉलला मात्र सोमनाथला फेकून त्याने बिडबिकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. 1 चेंडू टाकत असताना आतापर्यंत 8 धाबा खर्च केला मी म्हणेन गोलंदाज मंगेशच्या माध्यमातून. थोडीशी मागणी गोलंदाजी कारण पहिल्या बॉल फक्त 1 सिंगल आली परंतु दुसरा बॉल फेकत असताना 2 वेळा व्हाईट बॉल टाकले आणि आता हा षटकार आलाय आणि आतापर्यंत तुम्ही पाहता 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय आणि धाबा खर्च केला आतापर्यंत 9 धाबा. टीमची टोटल 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आमचे साथी स्कोरर. आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आमच्या सोबत प्रथमेश परब आमच्या सोबत जोडले गेलेत. ऑफिशियल अपडेटर त्यांच्या साथीला मिलन पाटील सुदर्शन तांबे हे कॅमेरामॅनच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील. फटका पोचलाय जरूर परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित फक्त आणि फक्त पाहत राहिला. प्रेक्षकांच्या भूमिकेत त्यांनी बॉल मात्र निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. वारशी वार्तालाप करत असताना बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चालला.
थोडासा दबाव असेल आता बॉलरवरती देखील, कारण त्याने जास्तीत जास्त धाबा खर्च केला. आतापर्यंत आपण पाहिले 2 षटकार, 1 सिंगल, 2 वेळा व्हाईट बॉल त्याने टाकलेत. जवळजवळ 15 धाबा खर्च केल्या. चेंडूचा खेळ संपला झालाय 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. या मॅच मध्ये 71 धावांचा टार्गेट सेट करत असताना का बॅटिंग करतोय सोमनाथ आणि त्याच्या साथीने पिंटू. या बॉलला देखील फ्रंट फुटला येऊन इथे मात्र फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रमोद म्हात्रे आहेत, कसा चेंडूला सोडतील. चेंडू एकदम फेक करतील. दरम्यान 2 धाबा एकवण्याचा प्रयत्न फसला आणि आता ज्या बॅटरने मैदानाच्या चौफेर बाजूला फटकेबाजी केली आहे तोच पण त्याला परतावं लागेल माघारी. सोमनाथ बॅक टू द पॅव्हिलियन. प्रमोद म्हात्रे होता डीप मध्ये, शंकाच नव्हती कोणत्याही प्रकारची की चौकार जाऊ शकतो, कारण चेंडूला त्यांनी अडवला आणि काय थ्रो देखील केलाय. दुसरी धाव एकवटण्याचा प्रयत्न करतोय सोमनाथचा फसला आणि दुसरी धाव एकवटत असताना आता फलंदाज बाद झाला, परंतु नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. राजन पाटील मॅम फ्रॉम दापोडे. परत बाद जरूर झाले, परंतु जर सोमनाथचा खेळ आवडला असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये, कारण मैदानाच्या चौफेर बाजूला फटकेबाजी आपण त्यांची पाहिली आहे. धावचीच्या स्वरूपात ते बाद झालेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राजन पाटील. 3 षटकार तर 1 चौकार आपण पाहिला बॅट्समॅन सोमनाथच्या बॅटमधून. कमबॅक करण्याचा प्रयत्न मंगेश यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 2 घेऊन आलेत रायटम ओव्हर द विकेट. या बळाला देखील बिरकावून देण्याचा प्रयत्न, फटका फसला जरूर, परंतु 3 क्षेत्ररक्षक धावत परत पोहोचतात. एसएनच्या मागे तुम्ही पाहू शकता क्षेत्ररक्षक अमित पोहोचले जरूर पोहोचला, उचलून फेक करतील. दरम्यान 2 धाबा येथे गेममधील नोमॅन्स लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. निर्धारित चेंडू लँड होतोय. दरम्यान 2 धाबा इथे रोखू शकत नाहीयेत आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. आता परत 37 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. कमबॅक करण्याचा प्रयत्न सातत्याने करतोय मंगेश. मोठे फटके मारून द्यायचे नाहीयेत, याच अनुषंगाने गोलंदाजी देखील होती. इनॅट नंबर 3 वरती राजन पाटील दाखल झालेत. अनुभव प्रचंड मोठा आहे. या बळाला देखील टप्पा पाहिला होता, मी आधीच म्हटलं होतं अनुभव मोठा राजन पाटील यांच्याकडे पाहिलं होतं. चेंडू मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चालला, लगेच चेंडूला सोडून दिलाय. बॅटचा चेहरा ओपन जरूर केला, परंतु लाईन खराब आहे पाहिल्यानंतर बॅटचा चेहरा बंद देखील केला आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. या बळाला देखील पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू बराच काळ हवेमध्ये तरंगलाय जरूर. बाळा पाटील भरपूर वेगाने चेंडूवरती पोहोचले, परंतु पाहिलं होतं की चेंडू थोडासा दूर आहे, त्यामुळे पुन्हा एकदा ते मागे थांबले. दरम्यान 2 धाबा इथे रोखू शकत नाहीये. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक आतापर्यंत 39 धाबा, 40 धाबा मग असं बी. आणि षटक क्रमांक 2 देखील आता समाप्त झालाय. ज्या प्रकारची गोलंदाजी अरविंद पाटील यांनी केली, त्यांनी धाबा खर्च केला 19 आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना आतापर्यंत 21 धाबा खर्च केला मंगेश यांनी. आणि आता समीकरण उरलंय येणारे 12 चेंडूचा खेळ शिल्लक तो या मॅच मध्ये आणि अजूनही 31 धावांची गरज. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्कवरती निलेश म्हात्रे येतात. मॅम फ्रॉम मोठा गाव. सज्ज होत असताना 12 चेंडूमध्ये 31 ची गरज. निलेशांचा पहिला बॉल गोलगिरकी घेतली होती पिंटू यांनी. खरं तर पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा आणि टप्पा पडल्यानंतर बॉल देखील प्रचंड वेगानं एसएनच्या मागे निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना गोरदात निलेश
या बलाला देखील पुन्हा एकदा फिरकीचं आक्रमण तुम्हाला पाहायला मिळतोय. एसच्या मागे प्रमोद म्हात्रे यांना तुम्ही पाहताय. खरं तर चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु एक धाव रोखू शकत नाहीयेत. लेगबाईच्या स्वरूपात ही एक धाव इथे मात्र जोडली गेली आणि एका धावेच्या साथीनं धाव फलक पुढे सरकतोय. अजून या मॅचमध्ये 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता टीम जागृत मराठा या संघाला 30 धावांची गरज. निलेश म्हात्रे या वेळेला हाफ ट्रॅकर होता. यावेळेस मात्र संधी होती आणि त्या संधीचं सोनं करत असताना बॉलला मात्र भिरकावून दिले राजन पाटील यांना बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पहिले 2 बॉल देखील याच प्रकारे निलेश म्हात्रे यांनी हाताळले जरूर, परंतु त्यावेळेस पिंटू होते आणि त्यामुळे आपण पाहिलं पिंटू यांनी एक सिंगल धाव इकडून राजन पाटील यांना स्ट्राईक जरूर दिली, परंतु हाफ ट्रॅकर बरोबर मोठा फटका राजन यांचा आपण पाहिला. सिक्सर त्यांनी वसूल केला आणि आता धावफलक पुढे सरकत असताना या बळाला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फरक होईल बाद. येस, पंच देखील दिलगिरी व्यक्त करत असताना, कारण लेग बुपर विकेट ग्राह्य धरणं येणार नाहीये. हलकीशी स्माइल आपण पाहिली निलेश म्हात्रे यांच्या चेहऱ्यावरती, कारण फलंदाजाला त्यांनी बाद जरूर केलं होतं, परंतु लेग बायच्या स्वरूपात एक चिकी सिंगल. गोरदात निलेश या बॉलला देखील प्रॉपर बॅट वरती नव्हता. त्यांच्या मागे बॉल ट्रॅव्हल होतोय. एक चिकी सिंगल ती माहिती आहे. अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय चेंडू जवळ फेकून झालेत आतापर्यंत 4. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्याकरिता 22 धावांची गरज आहे. हे 2 बॉल भरपूर महत्वाचे आहेत. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या 5 मध्ये. जिंकण्याकरिता 22 धावांची गरज आहे. जागृत मराठा भिवंडी या संघाला. निलेश या वेळेला देखील एसटी इथे मात्र उद्ध्वस्त केल्या. मिलेस्टिक इथे मात्र वाकवली आहे आणि एक मोठा फलंदाज राजन पाटील यांना परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. आणि गोलंदाजी मार्फत दिलीप पाटील येतात. नंतर देसाई. 22 धावांची गरज आहे जिंकण्याकरिता. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जागृत मराठा भिवंडी संघाला जिंकण्याकरिता 22 धावांची गरज. फिरकीचं आक्रमण आणि पहिल्या बॉलवरती मात्र बॉलला फेकून दिलाय फाईन लेगला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून बॉल मात्र ट्रॅव्हल होतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार आलाय. 22 धावांची गरज असताना हा चौकार भरपूर काही सांगून जाईल. येणारे 5 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता जागृत मराठा भिवंडी संघाला अजूनही 18 धावांची गरज. दिलीप पाटील आणि तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना जे वागेश्वर देसाई या संघाच्या माध्यमातून देखील नेहमीच त्यांना तुम्ही पाहता ग्रामीण क्रिकेट खेळत असताना खूप चांगली गोलंदाजी ते नेहमीच करतात. आणि आता देखील तुम्ही पाहता पहिल्या बॉलवरती स्विंग करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसतोय आणि इथे मात्र पिंटूचा सलामीला आलाय. त्याच्या बॅटमधून चौकार त्याने वसूल केला.
5 मध्ये 18 जिंकण्याची गरज टीम भिवंडी संघाला. खोदून काढलाय, चांगला फटका बाल मिळतोय. लॉंग कार्पेट बॉल मध्ये चाललाय लॉंगॉनला. अरविंद पाटील डीपमध्ये उपस्थित. एक चिकी सिंगल. दुसरीचा प्रयत्न देखील नाहीये, फक्त सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकत असताना अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 17 धावांची गरज. धावफलक जाऊन पोहोचला. आतापर्यंत टीमची टोटल धावसंख्या 54 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आमचे साथी स्कोरर गीतेशजी ठाकरे आमच्या परत माहिती पोहोचत असताना 4 दिवस त्यांच्या देखील खांद्यावरती मोठी जिम्मेदारी या स्पर्धेच्या माध्यमातून. छत्रपती सीसी कोळगाव आयोजित ही स्पर्धा नगरसेवक चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. चांगला फटका आहे यावेळेस मात्र गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर आहे की नाही पाहावं लागेल. मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॉल आलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. नेक्स्ट मॅच मेहर 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट गजानन 11 या दोन टीमची कॅप्टन आपण टॉस साठी या. रघुदादा वायले मेहर 11 संघाचे पुरस्कार दे. चला केडी आपण चेक करा. चौकार आहे की षटकार या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. तीन चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरिता अजूनही 13 धाब्यांची गरज. 3 चेंडू 13 धाब्यांची गरज आहे या मॅच मध्ये. सामना रंगतोय आणि रंगलाच पाहिजे, कारण प्रेक्षकांना काय हवंय तर सामना कोणी जिंको, परंतु सामना शेवटच्या बॉलपर्यंत जावा हेच प्रेक्षकांना नेहमी हवं असतं. खोदून काढण्याचा प्रयत्न होतोय यावेळेस देखील प्रॉपर बॅटवरती नव्हता तरी देखील बॉल चालला ते मात्र मिडॉनला. डीप मध्ये 12च्या वेगाने अरविंद पाटील पोहोचतात. बॉलला एकदम फेक करतील, दरम्यान मिळते ती फक्त आणि फक्त सिंगल. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्याकरिता अजूनही 12 धाब्यांची गरज. स्टॅकिंग गिरवरती तुम्ही पाहता बॅट्समन दीपक, नॉन स्टॅकिंग गिरवरती तर स्टॅकिंग गिरवरती पिंटू सलामीला आला. 2 चेंडूमध्ये 12 आता रोखायचे. दिलीप पाटील यांना लेफ्ट मोर द विकेट. ऑन साइडला खेळलाय, फटका तर चांगलाय. टायमिंगच्या जोरवरती बॉलला मात्र फेकून दिलाय मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार आलाय पिंटूच्या बॅट मधनं आणि आता सामना येऊन ठेपलाय शेवटच्या बॉल पर्यंत, कारण येणारा चेंडू असेल 1 आणि एका चेंडू मध्ये जिंकण्याकरता अजूनही 6 धाबांची गरज. का बॅटिंग करतोय पिंटू. त्याच्या जोडीला सोमनाथ मैदानावरती दाखल झाला होता, परंतु सोमनाथ बाद झालाय. परंतु संघाचा डाव जर कोणी सावरलाय तर तो खेळाडू आपण पाहतोय मध्ये पिंटू आणि त्याच्या बॅटमधून इथे मात्र षटकार आलाय. धाबे दणाणले असतील आता डोंबिवली संघाचे देखील, कारण सामना 71 धाबांची गरज असताना येऊन ठेपलाय. शेवटचा 1 चेंडू आणि 6 धाबांची गरज या मॅच मध्ये. ना थकाया अभी प्यार ना हिम्मत हमने हारिया, हौसला है टीम भिवंडी के लिए कुछ करके दिखाने का, इसीलिए तो मैदान के अंदर संघर्ष जारी है. हे सांगत असताना पिंटूच्या बॅटमधून हा षटकार आलाय जरूर, परंतु शेवट गोड कोण करणार या मैदानावरती. शेवट कोण येते मात्र शेवटच्या बॉलवरती षटकार मारून हा सामना फिनिश करणार पिंटू, की शेवटच्या बॉलवरती चेंडू डॉट टाकून सामना जिंकून देणार टीम डोंबिवली संघाला. दिलीप पाटील हे शेवटच्या बॉलवरती आपल्याला सर्व काही सांगू जाईल. परंतु 6 चेंडू मध्ये 22 धाबांची गरज असताना सामना तुम्ही पाहता आतापर्यंत जबरदस्त 5 बॉलवरती 16 धाबा वसूल केल्यात पिंटूनं, परंतु शेवटच्या 1 बॉलवरती षटकार मारून हा सामना तो फिनिश करणार का, या साऱ्या गोष्टींचं उत्तर आपल्याला शेवटच्या बॉलवरती कळेल. एक मोठी स्पर्धा बदलापूर नगरीतील तुम्ही पाहताय छत्रपती सीसी कोळगाव आयोजित नगरसेवक ट्रॉफी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा 1 बॉल 6 धाबांची गरज. सामना जर आवडला असेल ना तर दोन्ही संघासाठी एकदा जोर टाळ्या. फुलटॉस होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न फसतोय आणि इथे तुम्ही पाहता एक मोठा विजय संपादित करत असताना टीम जितुरीची निलेश 11 डोंबिवली, कारण शेवटच्या बॉलमध्ये तुम्ही पाहताय तोफा आता तो कबूल करता नाही आला पिंटूला आणि सामना गमवावा लागतो टीम जागृत मराठा भिवंडी संघाला. सामना जिंकला टीम जितुरीची निलेश 11 डोंबिवली संघानं. अभिनंदन.
चला मिहिर 11 आणि गजानन 11 दोन्ही टीमची कॅप्टन आपणास विनंती आहे, आपण टॉस साठी लवकरात लवकर संपर्क साधा. मेरी 11 टीमची कॅप्टन आणि गजानन 11 टीमची कॅप्टन आपणास विनंती आहे, आपण लवकरात लवकर टॉस साठी या मॅचचा मारता बॅट नो डाऊट ज्याच्या बॅट मधून षटकरांचा पाऊस आपण पाहिला आहे. नेट नंबर 3 वरती दाखल झाला आणि ज्यावेळेस मात्र संघाची जिम्मेदारी होती त्यावेळेस मात्र टॉप गिअर वरती बॅटिंग केली आहे तोच खेळाडू आम्ही ठरले त्या मॅचचे मार द मॅच.